आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध यत्रोदशी शालिवान शक्य 1596 म्हणजेच 6 जून 1674ला स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एक सार्वभौम राज्याचा जयघोष केला। कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला। राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले। सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय। नमो पार्वती पते, हर हर मित्रांनो, आता आपण पुण्यावरून रायगडला चाललेलो आहोत आणि आपल्या मध्ये लागतो तो ताम्हिणी घाट आणि ताम्हिणी घाटामध्ये भरपूर असे करवंदाचे झाड आहेत। तर आपण आता ते करवंदाचा आस्वाद घेऊया, रानमेवाचा, आणि बघूयात आपल्याला किती करवंद भेटतात। बघूया या, असे मोठे मोठे करवंद आपल्याला इथं बघायला मिळतात। हे करवंद आपण हे रानमेवा खाऊ शकतो इथे रायगडला जाताना भरपूर। मस्त थोडासा आंबट आणि तुरट चव आहे। नमस्कार मित्रांनो, मी बालाजी जामखेडे, स्वागत आहे तुमचं या भन्नाट सह्याद्री मधील जेबी व्लॉग्स या चॅनल मध्ये। मित्रांनो, आज चाललोय आपण रायगडला 351 हा राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी आणि आता सध्या आहोत आपण ताम्हिणी घाटामध्ये। ताम्हिणी घाटाचं पण जे निसर्ग खूप सुंदर असं खुललेलं आहे आणि आम्ही 4 जण आज रायगडावरती चाललोय। तर याच्यामध्ये माझे 2 जण भाऊ आहेत आणि मित्र आहे सुमित। वातावरण इतकं सुंदर झालेलं ना की कंटिन्यू ऊन सावली चालू आहे। ताम्हिणी घाट उतरलो आणि निजामपूरकडे जात होतो आम्ही, तर एवढा असा मुसळधार पाऊस चालू झालाय। म्हणजे रायगडावरती मी भरपूर वर्ष जातोय पण कधी एवढा असा पाऊस लागला होता, एवढा असा भरपूर आणि मोठा पाऊस लागलेला आहे। तर यावेळेस आपण 2 दिवस थोडं लवकर चाललोय कारण की गर्दी थोडीशी कमी असू शकते, त्याच्यामुळे आपल्याला वरती जाऊन थोडी जागा वगैरे भेटेल टेंट वगैरे लावायला आणि ट्रेक करायला पण व्यवस्थित होईल। रायगडला पोहोचता पोहोचता भरपूर वेळ होते कारण की पाऊस ऊन कंटिन्यू चालू आहे। आता पाऊस येत होता, थांबलो थोडंसं आणि आता एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण रायगडच्या पायथ्याला पोहोचतोय। रायगडला जाताना पाऊस भरपूर होता। पाचाडे ते राजमाता जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घेतलं आणि निघालो रायगडाकडे। मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो रायगडच्या पायथ्याजवळ आणि पाठीमागे जर रायगड बघितला तर पूर्ण असं धुक्यात हरवते। म्हणजे जवळजवळ 5 ते 10 मिनिटाला रायगडचं रूप चेंज होते आणि असा मुसळधार पाऊस चालू आहे। म्हणजे गेले कितीक वर्ष आपण राज्याभिषेक सोहळ्याला येतोय, तर पावसाचा हा आनंद आपल्याला या सोहळ्याला घेता येईल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। आज आपल्या व्लॉगमध्ये तुम्हाला शिवराज्याभिषेक सोहळा हा तर बघायला मिळेल, पण पावसाळ्यामध्ये मॉन्सूनमध्ये रायगड कसा होतो, प्री मॉन्सून वगैरे, आणि आजूबाजूला पूर्ण हे धुकं जसजसं वरती चाललं ना रायगड अजून खुलत चाललाय। समोर आपला रायगड दिसतोय आणि इथे टकमक टोक आहे। आत्ताच खाली होतो पूर्ण धुक्याने हरवला होता पूर्ण, आता धुकं पूर्ण क्लिअर झालंय। मित्रांनो, आपण आता येऊन पोहोचलोय रायगडच्या महादरवाजाजवळ। हा महादरवाजा जर बघितलं पूर्ण असा गोमुख आकाराचा दिसतोय। जर 5 तारखेला तुम्ही आले असते म्हणजे उद्या, तर गडाला मस्त असं तोरण वगैरे लावले असं, रोषणाई केलेली असती पूर्ण, भरपूर अशी प्रचंड गर्दी असते। आता गर्दी कमी वाटते आपल्याला। जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय। आणि गडाचा दरवाजा चालू आहे बाय द वे। आता संध्याकाळचे 8 वाजले तरी दरवाजा चालू आहे। आपण वरती जाऊया। तर आता गडावरती जवळपास 8:30-9 वाजलेत आणि गडावरती आलेल्या आम्ही अन्नछत्रेकडे गेलो, मस्तपैकी जेवण वगैरे घेतलंय
आणि भात सांबर आणि बटाट्याची भाजी वगैरे मस्त आहे. जेवणावरती ताव मारू आणि वरती मग बाजारपेठेत जाऊया. होळीच्या माळावरती 9:30-10 वाजता पोहोचलो. बाजारपेठेमध्ये भरपूर असं पाणी साचलं होतं कारण पाऊस भरपूर पडून गेला होता. आज सकाळी सकाळी जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घडलं आणि सकाळची सुरुवात झाली. आज 5 तारीख असल्यामुळे आणि शिवभक्तांची गर्दी कमी असल्यामुळे टकमकटोक जाण्यास परवानगी होती. नंतर सुरक्षेच्या दृष्टीने शिवभक्तांची गर्दी वाढल्यावर टकमकटोक जाण्यास बंदी केली. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे 5 तारीख. तर सकाळ सकाळी उठून आपण मस्त फ्रेश झालो. आता जवळपास सकाळचे 10 वाजलेत. आता इथून आपण सदरेवरती वगैरे जाऊयात आणि पूर्ण गड थोडासा एक्सप्लोर करूयात. आज आपल्याला काय काय बघायला मिळते बघूयात पुढे. आणि कालपासून बघतो ना आपण, तर गडावरती सगळ्या सोयी आहेत. पाणी वगैरे, राहण्याची वगैरे, म्हणजे यावेळेस प्रॉपर सोय केलेली आहे. आणि पाठीमाग आपल्याला जगदीश्वराचं मंदिर जे बघायला मिळते, म्हणजे जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये तिथलं पूर्ण असं क्लायमेट म्हणजे व्ह्यू चेंज होते. इतकं सुंदर आपल्याला इथून मंदिर बघायला मिळतंय. आता आपण सदरेवरती जाऊन आलो आणि त्याच्यानंतर आपण चाललोय वाघ दरवाजा बघायला. हे आपल्याला वाड्याचे अवशेष आपल्याला इथं बघायला मिळतात, जे की आपण सदरेवरनं बघितलं ते खाली दिसतात. ते आपण इथे आलेलो आहोत. आता आम्ही चाललो होतो खाली वाघ दरवाजाला, पण आता भरपूर सारे तिथं पोलीस वगैरे आहेत, त्याच्यामुळे म्हणजे बंदच केले वाघ दरवाजा तिथे जाण्यासाठी. इथे एक आपल्याला अशी ऐतिहासिक वास्तू बघायला मिळते. कदाचित ही समाधी असावी, म्हणजे त्या स्वरूपात हे बांधलेलं आहे. असा मुसळधार पाऊस झाला आणि आज बघतोय आपण रायगडावरती असं मस्त पूर्ण खुललेलं आहे नेचर पूर्ण. आणि आपण आलोय आता इथं भवानी कड्याजवळ. हा भवानी कड्याजवळ जर आल्यावरती सह्याद्रीचं खरं रांगडं रूप आपल्याला बघायला मिळतं. समोर आपल्याला लिंगाणा दिसतोय, पाठीमागे त्याच्या तोरणं आणि राजगड सुद्धा स्पष्ट दिसतोय, कारण की वातावरण खूप क्लिअर आहे. आणि इकडे पाठीमागे घेतलं तर लांब आपल्या नगरखाना आणि महाराजांची इकडे समाधी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आता आपण इथून थोडंसं खाली उतरूयात, भवानी कड्याजवळ पोहोचूयात. आम्ही आता तिथे होतो वरती रेलिंग पाशी आणि इथून आपण खाली खाली चाललोय भवानी मातेचं दर्शन घ्यायला. आता आम्ही भवानी कडा करून परत चाललोय आणि असा पाऊस चालू झालाय, वातावरण चेंज झालंय. मगाशी ऊन आणि ढग होते आणि आता मस्त पाऊस येतोय, टिपके टिपके पाऊस आहे आणि आजूबाजूला भरपूर पाऊस आहे, पण गडावरती थोडासा कमी आहे. पाऊस सुरू झाला आहे आणि अशी भरपूर अशी गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते आणि लाईनीने आपलं इथं दर्शन चालू आहे.
आता आपली मॅगी रेडी झालेली आहे. आपण टेंटमध्येच बसून मस्त मॅगी बनवली. आता आपण मग अशी मॅगी बनवली आणि आता मस्त चहा बनवतोय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे 6 जून, शिवराज्याभिषेक सोहळा. आजचे वातावरण पूर्ण असं शिवमय आणि भगवमय असं वातावरण झालंय आणि या धुक्याने सुद्धा आपल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावलेली आहे आणि असं सुंदर असं भगवमय वातावरण झालंय. आपण चाललोय आता सदरेवरती. बाजारपेठेत अशी तुफान गर्दी आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. 8 वाजलेत आज गडावरती, पण असं वाटत नाही की 8 वाजले. पूर्ण धुकं दिसतंय आणि या बाजूला लेझिमची वगैरे तयारी चालू आहे. म्हणजे लेझिम चालू आहे. आतमध्ये पालखीसाठी वेगळा मार्ग केलाय, पूर्ण पालखीसाठी.
अशा प्रकारे शिवराज्याभिषेक सोहळा आपला संपन्न झालेला आहे। भरपूर अशी प्रचंड गर्दी अजून सुद्धा गडावरती आणि सदऱ्यावरती पण आपण बघतोय भरपूर अशी गर्दी आहे। मगाशी राज्याभिषेक झाला, नंतर संभाजी महाराजांचं भाषण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर नगरखान्यापासून आता पालखी खाली चालली आहे आपल्या जगदीश्वर मंदिराकडे आणि आता प्रचंड गर्दी आता खाली उतरते। फक्त गर्दी, आता गर्दीचं पण नियोजन व्यवस्थित केले, सगळे हळूहळू लाईनीने खाली चाललेले आहेत। हे सगळे दिसते आपल्या इथले सगळे ही लोक खाली जायला चाललेत आणि हा पूर्ण गर्दी इकडे। ही पण लोक खाली सोडतात का? एक मिनिट शिवभक्तांनी एवढी गर्दी केली खाली गडाच्या खाली जायला आणि त्यांचंही बरोबर आहे, खूप लांबनं आलेले असतात ते। कोल्हापूर, सोलापूर, अकोला, रत्नागिरी असे लांबनं आलेले असतात शिवभक्त, त्याच्यामुळे त्यांनाही वाटतं की लवकर उतरून लवकर घरी पोहोचावं। पण त्या नादामध्ये भरपूर अशी गर्दी होते, भरपूर चेंगराचेंगरी होते, पण नियोजन व्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित चाललेले आहेत। गर्दी भरपूर आहे अशी। आता टेंटमध्ये इथं आलो आहे आपण, टेंटच्या जवळ बाजारपेठेत ऊन भरपूर चालू आहे, कदाचित वातावरण चेंज होईल थोड्या वेळात, म्हणजे 4-5 वाजता आणि जाम ऊन लागते, पण इथं असं पूर्ण घामाघूम झालं टेंटमध्ये बसूनच। गडावरती पूर्ण गर्दी कमी झाली आणि आपण आता चाललो सदरेवरती, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं दर्शन घेता येईल आपल्याला। आणि आता थोडंसं पावसाची चाहूल चालू झाली, म्हणजे पाऊस येऊ शकतो आता। जर पायण्याचं म्हटलं तर एकच रस्ता, दुसरा रस्ता म्हणजे रोपवे 96 रोपवे प्रकल्प 96-96 मध्ये बनवला गेला किल्ल्याच्या बॅक साईडला। ही किल्ल्याची फ्रंट बाजू आहे। आपण किल्ल्याच्या फ्रंट बाजूने आता आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करूया। तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। आता 5:30 वाजलेत आणि गडावरची गर्दी भरपूर अशी खाली गेलेली आहे आणि अशा प्रकारे शिवमय वातावरणामध्ये आणि या शिवभक्ताच्या जल्लोषामध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा हा पूर्ण पार पडलेला आहे। आणि असाच शिवराज्याभिषेक सोहळा जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी उपस्थित राहा। आणि तोपर्यंत हा शिवराज्याभिषेक सोहळा तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सो तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे, हर हर महादेव।